नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आहे विधान भवन मुंबई या ठिकाणी आणि आज जे आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत आपण पाहू शकता की अधिवेशनात आज महत्त्वाचे जे मुद्दे होते ते वंदे मातरमपासून ह्या अधिवेशनाची सुरुवात झाली होती आणि त्यानंतर जो आहे तो अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचा जो शोकप्रस्ताव होता तो शोकप्रस्ताव आज मांडण्यात आला. त्यामुळे महत्त्वाचे जे मंत्री आहेत किंवा जे गटनेते आहेत त्यांनी आज अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचा शोकप्रस्तावावरती बोलताना आपल्याला अधिवेशनातून पाहायला मिळालं. एकंदरीतच हे जे अधिवेशन जे असणार आहे ते आजपासून म्हणजे 23 फेब्रुवारीपासून 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे आणि या अधिवेशनामध्ये 20 दिवस जे आहे ते कामकाज चालणार आहे आणि एकूणच 9 दिवस आहे. त्या 9 दिवस म्हणजे होळी असेल किंवा गुढीपाडवा असेल असं एकंदरीत 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. अशा पद्धतीचं पूर्ण जे शेड्यूल आहे ते अधिवेशनाचं असणार आहे आणि एकंदरीतच आपण पाहायला गेलं तर या अधिवेशनात महत्त्वाचे मुद्दे कोणते ठरणार आहेत तर विरोधकांकडनं अजित पवार यांचा विमान अपघात असेल किंवा मुंडवा जमीन प्रकरण असेल किंवा मंत्रालयातील लाचखोरीचं प्रकरण असेल, अशा विविध मुद्द्यांवर जे विरोधक आहेत ते विरोधक या सगळ्या मुद्द्यांवरनं जे आहे ते महायुतीच्या सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. कॅमेरामन आदेशसह कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.